सोन्याच्या भावात मोठा स्फोट झालाय। गेल्या 8 दिवसापासून सलग सोनं घसरत होतं, पण आज सकाळी जेव्हा सोन्याचा नवा भाव जाहीर झाला तेव्हा ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। कारण आजचा जो सोन्याचा भाव आलाय तो अतिशय वेगळा आहे। याला कारण ठरले काल रात्रीचा एक मोठा निर्णय जो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। सोन्याच्या भावामध्ये एक विक्रमी उलथापालट झाली आहे। तुमचा भरोसा बसणार नाही, पण अमेरिका आणि इराण मध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या बाबतीत सोन्याच्या बद्दल एक मोठा निर्णय घेतला गेलाय आणि ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतलं सोनं पूर्णतः बदललं आहे। कालपर्यंत सोनं घसरत होतं, कधी कधी वाढत होतं। लोक म्हणायचे सोनं 50,000 व्हायला पाहिजे, 60,000 व्हायला पाहिजे, 70,000 व्हायला पाहिजे असं लोक म्हणत होते आणि तेवढं स्वस्त झाल्यावर आम्ही घेऊ असं लोक म्हणत होते। पण आता सोन्याचं सगळं रूपच बदललं आहे। सोनं पूर्णतः बदललं आहे, ज्यामुळे 50% ग्राहक खुश झालेत तर 50% ग्राहक नाराज झाले आहेत। पहिल्यांदाच सोन्याचा भाव पाहून ग्राहकांमध्ये अशी वेगळी भावना पाहायला मिळाली। मग काय अमेरिकेने रात्री तो निर्णय घेतला की ज्यामुळे आजचा सोन्याचा भाव पूर्णतः बदलला आहे। आजचे 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय आलेले आहेत, तसेच चांदीचा भाव आज काय आलेला आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। पण मेन मुद्दा हा आहे की गेल्या 8 दिवसापासून सोनं घसरत होतं आणि अचानक सोन्यामध्ये असा काय बदल झालाय, चांदी देखील का त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल झालाय, अमेरिकेने नेमका निर्णय हा काल कशा पद्धतीने घेतलाय की ज्यामुळे सोनं पूर्णतः बदललं आहे। आता ही सगळी जी गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी तुमच्यासाठी आतली माहिती आता आणलेली आहे। आता प्रत्येकाला प्रश्न पडलाय, अमेरिकेने धोरण बदललंय, सोन्यामध्ये जो भारतातलं सोनं आहे ते पूर्णतः चेंज झालंय। मग आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं, नेमकं कधी किती रुपये किंमत आल्यावर सोनं खरेदी करायचं, तर हाच मुद्दा जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आणि आम्हाला एका तज्ज्ञ व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर 3 अशा कुपित गोष्टी सांगितल्यात की ज्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुमचं सोने चांदीत कधीच नुकसान होणार नाही। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला सोने चांदीचे भाव तर कुठे पाहायला मिळतील, पण सोन्याचे भाव नेमकं कधी कमी होतात आणि काय परिस्थिती आल्यावर वाढतात याचं कारण जर ते तुम्हाला समजलं तर तुमच्या सोने खरेदीत तुमचा नेहमी फायदा होईल आणि तीच गुप्त माहिती तुमच्यासाठी आणली आहे। त्यातल्या त्यात अमेरिकेच्या नवीन सोने धोरणाचा परिणाम आपल्या देशात काय होणार आहे ही गुप्त बातमी देखील तुमच्यासाठी आणली। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पुढील 30 सेकंदात आजचे चांदीचे ताजे भाव काय आले ते सगळ्यात आधी पाहतोय। चांदीचा 1 ग्रॅमचा भाव काय, 1 किलोचा भाव काय, 1 तोळ्याचा भाव काय हे पुढे तुम्हाला लगेच समजेल आणि त्यानंतर लगेच आपण आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव काय आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओमध्ये शेवटी तुमच्यासाठी ठेवलाय। पहा, जो हा मुद्दा पाहणार नाही त्याचं 100% नुकसान होणार, कारण की तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे। पहा, सोन्याचे भाव कुठे पाहायला मिळतील, पण ते नेमकं कधी कमी होतं आणि कधी वाढतं याचं कारण तुम्हाला सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो सर्वसामान्य लोकांना माहिती नसतो। लोक पाहतात सोनं वाढतं, कमी होतं, पण ते कधी कमी होतं आणि कधी जास्त होतं याची तारीख सांगणारी माहिती तुम्हाला आहे। त्यामुळे हा मुद्दा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, ती आतली गुप्त बातमी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार। चला तर मग वेळ वाया घालवता सगळ्यात आधी आपण चांदीचे दर पाहूयात आणि त्यानंतर 18, 22, 24 कॅरेट सोन्याचे दर आपण पाहतोय। आता आजचा ताजा चांदीचा भाव जर बघायला गेलं तर तो आहे 250 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 1 तोळ्या चांदीसाठी 2500 रुपये प्रति ग्रॅम ही जी आहे तर ती चांदी असणार आहे। आणि म्हणजेच 1 किलोसाठी आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये झालाय। मग आता कालचा भाव किती होता, काल आणि आज मध्ये काय फरक झालाय हे एकदा समजून घ्या आणि त्यानंतर आपण सोन्याचे भाव पाहतो। तर काल 2,46,000 रुपये चांदी होती 1 किलोसाठी, म्हणजे 4,000 रुपयांनी वाढ आज झालेली आहे। परवा दिवशी हीच चांदी 2,43,000 रुपये होती, म्हणजे मागील 2 ते 3 दिवसामध्ये 7 ते 8,000 रुपयाचा भाव आता वाढलाय। आता चांदी वाढली, मग सोन्याचा विषय काय झालाय, सोन्याचा जर भाव बघायला गेलं तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल, कारण की कालचा सोन्याचा भाव 1,48,000 रुपये होता, तर त्याच्या आदल्या दिवशी तो 1,45,000 होता, तर त्याच्या आदल्या म्हणजे 2 दिवसापूर्वी तोच भाव साधारणपणे 1,44,000 वर होता। म्हणजे साधारणपणे मागील 7-8 दिवस सोनं कधी 500 तर कधी 1000ने कमी होत होतं, पण काल अचानक सोन्याने जो आहे ती वेग घेतला आणि सोनं त्या ठिकाणी वाढलं होतं। मग आता आज सोनं किती रुपयाने वाढले, 22 कॅरेट सोनं किती रुपयाने वाढले की कमी झालं, हा मुद्दा आता लक्षपूर्वक आपण समजून घेऊयात। पण त्याआधी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे अमेरिकेचं काय धोरण आहे। अमेरिकेने जो सोन्याच्या बाबतीतला जो निर्णय घेतलाय त्याचा परिणाम इथून पुढे सोन्याच्या भावावर काय होणार
हा मुद्दा तुम्हाला 30 सेकंदात समजून घ्यावा लागेल. हा मुद्दा जर तुम्हाला समजला नाही तर सोनं घेऊन तुमचा काहीच उपयोग नाही. कारण की सोनं जर तुम्ही वाढीव भावामध्ये घेतलं आणि कमी भावात विकलं तर तुमचं नुकसान फिक्स आहे. त्यामुळे सोनं कधी घ्यायचं आणि कधी विकायचं हा भाव जर तुम्हाला समजला तर ते फार महत्त्वाचे आहे. तर त्यासाठीच आम्ही तज्ज्ञ सोनारांशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितले ते 3 मुद्दे. हे 3 मुद्दे असे आहेत की ज्याने सोन्यामध्ये चढ उतार होतो ते स्पष्ट समजतं. रात्री झोपेत तुम्हाला समजणार आहे की सोनं वाढतं की कमी होतं. त्यासाठीचा पहिला मुद्दा आहे, पहा, सोन्याचा भाव कमी जास्त होतो त्याच्या मागचं पहिलं कारण आहे मागणी आणि पुरवठा. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्ही लहानपणीपासून बघितलंय, कोणत्याही गोष्टीच्या मागणी पुरवठ्यावर भाव ठरतो. पण सोन्याच्या मागणी पुरवठ्याचं गणित आहे ते फार विचित्र आहे. आता तर मागणी जी आहे तर ती कमी झाली तर साधारणपणे भाव कमी होतो आणि मागणी वाढली तर भाव वाढतो, हे स्पष्ट आहे. आता हा मुद्दा फारसा एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण दुसरा आणि तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तर यातला दुसरा मुद्दा आहे, पहा, डॉलरचा भाव. आता पहा, 99% वेळा डॉलरनुसारच भाव वाढतात किंवा कमी होतात. आता पहा, सध्या जर अमेरिकन डॉलर बघितला तर तो 95 ते 96 रुपयाच्या आसपास ठिकाणी आहे. आता तोच डॉलर मागच्या वर्षी 85 ते 90च्या घरात खेळत होता आणि तोच डॉलर 4 वर्षापूर्वी 70 रुपये होता आणि अगदी भारत स्वतंत्र व्हायच्या काळात गेलं तर अगदी 2-3 रुपयाला तो डॉलर मिळत होता. आता डॉलर जर वाढला तर मुद्दा इथे लक्षात घ्या, डॉलर ज्यावेळेस वाढतो तेव्हा सोनं कमी होतं आणि ज्यावेळेस डॉलर कमी होतो तेव्हा सोनं वाढतं. हे आम्ही नाही तर तज्ज्ञ सोनारांनी सांगितलंय. बऱ्याच वेळा ही परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याकरता तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी किंवा लॉंग टर्म गुंतवणूक करण्याआधी तुम्ही डॉलरचा भाव बघितला पाहिजे. गुगलवर सर्च केलं पाहिजे की डॉलर रेट इन रुपीज, तर सर्च करायचा, त्याचा ग्राफ बघायचा आणि ग्राफ बघितल्यानंतर तुम्ही अंदाज घ्यायचा की आता डॉलरचा कशी परिस्थिती आहे आणि पुढे सोने वाढेल की नाही. आता हा झाला त्या ठिकाणी हा मुद्दा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्याची वाट पाहत आहे त्या मुद्द्याला हात घालतोय की आता भाव काय आलेले आहेत, सध्याचे भाव काय आहेत, सोन्याचे 18, 22, 24 कॅरेटचे भाव काय. तर आजचा 18 कॅरेटचा भाव तो जर आपण बघायला गेलं तर तो आहे 1,15,320 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 11,532 रुपये प्रति ग्रॅम हे 18 कॅरेट सोनं आज मितीला विकलं जात आहे. त्यानंतर जर आपण 22 कॅरेट सोन्याचा जर भाव त्या ठिकाणी बघायला जर गेलं तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 13,690 रुपये ग्रॅम आहे, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,36,900 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा जर आपण आजचा जर भाव बघायला गेलं तर तो साधारणपणे जर आपण बघितला तर काल तो 1,48,000 होता तर आज तो 1,48,800 रुपये झाला आहे. म्हणजे 800 रुपये प्रति तोळ्याची वाढ झाली आहे. आणि ग्रॅममध्ये जर बघायला गेलं तर 80 रुपयाची वाढ झाली. म्हणजे आजचा ग्रॅमचा भाव 14,880 रुपये आहे. आता हे झाले आजचे भाव. आता तुमचं यावर काय मत आहे, तुमचं याच्यावर मत काय आहे, सोन्याचा भाव तुमच्यामध्ये किती असायला पाहिजे, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कळवा. कारण की ग्राहकच भाव ठरवू शकतो आणि ग्राहकांनी ठरवलं तर एक दिवस सोनं खाली खेचलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यक्त व्हा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, जेणेकरून त्या ठिकाणी हा भाव देखील निश्चित होऊ शकतो. धन्यवाद.